सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड होणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा सुरू झालेली आहे। राज्यातील तमाम नागरिकांना राज्य सरकारकडून 530 आणि केंद्र सरकारकडून 300 असे टोटल 830 रुपये गॅस सिलेंडरसाठी डायरेक्ट बँक खात्यात देण्याचा मोठा निर्णय झालाय। महाराष्ट्र शासनाने सांगितले, ज्यामध्ये या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर प्रति कुटुंब मोफत वाटले जात आहेत, जे वाटणं आता सुरू झालेलं आहे। दिवाळीपूर्वीच अतिशय आनंदाची बातमी दिल्यामुळे आता प्रत्येक महाराष्ट्रवासियाची दिवाळी गोड होणार आहे। हे 3 सिलेंडर एकाच वेळी मिळणार नाहीत, तर प्रत्येक महिन्याला फक्त 1 गॅस सिलेंडर मिळणार आहे। एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर हवे असतील तर तुम्हाला पैसे मोजावे लागतील। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर प्राप्त करण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल। हा अर्ज नक्की कुठे करावा, कसा करावा, अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, ही माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार आहे। ही योजना कोणासाठी आहे, कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे, या योजनेची पात्रता आपल्याला समजून घ्यायची आहे। अनेक ठिकाणी असं झालंय की गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर आहे, मग पती असेल किंवा आपले वडील असतील किंवा आपले सासरे असतील तर त्यांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर अशा वेळी या योजनेचा लाभ मिळेल का, आणि जर मिळत नसेल तर गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर सहजासहजी कसं ट्रान्सफर करावं, तर याविषयीची माहिती देखील व्हिडिओत असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-KYC म्हणजेच नो युअर कस्टमर। या तुमच्या खातेधारकाला ओळख ही करणं गरजेचं आहे। ती KYC कशी केली जाते, KYC कुठे करावी, काय डॉक्युमेंट लागतात, किती वेळ लागतो, ई-KYC करायला ज्याच्या नावावर गॅस आहे पुरुषाला किंवा महिलेला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं का, अशी संपूर्ण माहिती या योजनेच्या संदर्भात आपण घेणार आहोत। लवकरात लवकर ई-KYC करून घ्या, कारण 3 गॅस सिलेंडर आता मिळायला सुरुवात झाली। लाडक्या बहीण योजनेमध्ये जसं बऱ्याचशा महिलांनी अर्ज लवकर भरला नाही त्यामुळे त्यांना पैसे मिळायला अडचण आली, मग ज्या महिलांनी उशीर केला त्यांना पैसे अजूनही त्या ठिकाणी यायला अडचण येत आहे, पण ज्या महिलांनी लगेच अर्ज केले त्यांना लगेच पैसे देखील मिळालेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर हा अर्ज करणं गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये ई-KYC अर्ज कुठे करायचा, चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊयात। पण व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती, अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो। तर नक्कीच 3 गॅसची लाभ देणारी योजना सुरू झाली आहे। अर्जाची प्रक्रिया आणि डिटेल माहिती आपण लगेच वेळ न घालवता सुरू करूयात। CM अन्नपूर्णा योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील सुरू केली आहे। तसा GR 2 महिन्यांपूर्वी शासनाने काढला होता। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केला। तुम्हाला माहित असेल की जे विधिमंडळ अधिवेशन पार पडलं त्यामध्ये अजितदादांनी जे उपमुख्यमंत्री आहेत तसेच अर्थमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाच्या योजना सांगितल्या। जी अतिशय लोकप्रिय झाली ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। आता या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडर प्रति कुटुंबाला मिळतात हे माहीत आहे, पण भरपूर यामध्ये शंका आहेत आणि ही सुरू झालेली देखील आहे हे देखील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही। दादांनी ज्यामध्ये सांगितलं की उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी गॅस कनेक्शन घेतलेलं आहे, उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यामध्ये जी टाकी आहे म्हणजे जे गॅस सिलेंडर आहे त्या टाकी मागे 300 रुपयाची सबसिडी आपोआप मिळते, तर त्यांना गॅस मिळतात वर्षाला 12। तर त्या उज्ज्वला योजनेतले 52 लाख जी लोक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी अन्नपूर्णेचा योजनेचा लाभ आम्ही देणार आहोत असं ते म्हटले होते। पण त्याचबरोबर दादा असंही म्हणाले की ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असणार आहेत तर त्यांना देखील हा गॅस सिलेंडर 3 मोफत मिळणार आहे। मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की अनेक महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले आहेत, मग त्यांनी नेमका अर्ज कुठं करायचा, किंवा ज्या उज्ज्वला योजनाच्या महिला आहेत ज्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांनी अर्ज नक्की कुठे करायचा, तर हे बघा लक्षात घ्या। तुम्हाला जो गॅस सिलेंडर मिळणार आहे जो तुम्ही तुमच्या घरात वापरता घरगुती सिलेंडर म्हणजे 14 किलो 200 ग्रॅमचा जो गॅस सिलेंडर आहे तोच मिळणार। हॉटेल किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची अट याच्यात अशी घातलेली आहे की गॅस सिलेंडरची जोडणी महिलेच्या नावानं असणं गरज आहे। आता पुरुषाच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल तर काय करायचं आहे, पण तत्पूर्वी दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दुसऱ्या पात्र महिला आहेत ज्या महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत त्यांनी गॅस सिलेंडर घेतलेला आहे। अशा योजना 52 लाख महिला आहेत। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या जे काही महिला आहेत जवळपास 2 ते 2.5 कोटी महिला त्याच्या आहेत आणि या 52 जवळपास 3 कोटी महिलांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो असं त्या ठिकाणी आशा व्यक्त करत आहोत। मग आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
बऱ्याच वेळा लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी एका कुटुंबात 2 असू शकतात, म्हणजे सासू आणि सून असं असू शकतं किंवा आई आणि मुलगी. पण त्या जर एकाच रेशन कार्डवर असतील तर एका कुटुंबात एकदाच हा लाभ मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 3+3 6 सिलेंडर नाही तर 3च सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, योजना सुरू झाली, अर्ज नक्की कुठे आणि कसा करायचा? फार महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. तर त्यामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की उज्ज्वला योजनेच्या ज्या महिला पात्र आहेत तसेच लाडकी बहीण योजनेच्या महिला देखील या दोन्ही योजनांसाठी आधीच पात्र ठरलेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही उज्ज्वला योजनेचा तुम्हाला गॅस मिळतोय, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे, याचा अर्थ तुम्ही या दोन्ही योजनांसाठी अर्ज भरलाय. मग तुम्ही या दोन्ही याच्यासाठी अर्ज भरलाय, लाडकी बहीण आणि उज्ज्वला, तर म्हणजे दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही, तर तुम्हाला कुठलाही अर्ज भरायची गरज नाही. नव्यानं कुठलाही अर्ज भरण्याची अजिबात गरज नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच वर्षाला 3 मोफत सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही जर आधी उज्ज्वला योजनेचा लाभ घेताय किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घेताय किंवा दोन्हींचाही लाभ घेताय तर तुम्हाला कुठलाही अर्ज भरण्याची गरज नाही. आता सरकार काय करेल की डायरेक्ट तुमचा जो अर्ज आहे किंवा तुमची जी लिस्ट आहे ती तेल कंपन्याला देईल. तेल कंपन्या कुठल्या? भारत गॅस, इंडियन गॅस, HP गॅस, अशा सर्व तेल कंपन्याला देईल आणि ती यादीच्या नुसार ती यादी फायनल होऊन तुम्हाला जे गॅस सिलेंडर मिळणार आहे, आता यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची अजिबात गरज नाही. ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. आता याची कार्यपद्धती कशी असणार आहे? आता गॅस सिलेंडर कसा तुम्हाला मिळणार, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता उदाहरणार्थ उज्ज्वला गॅस अंतर्गत जे गॅस सिलेंडर तुम्हाला मिळत आहे तर त्यामध्ये जवळपास 300 रुपये हे केंद्र सरकारमार्फत आधीच मिळत आहे. उदाहरणार्थ 830 रुपये जर गॅस सिलेंडरचा रेट असेल आणि 300 रुपये जर सरकारमार्फत सबसिडी मिळत असेल तर कस्टमरला म्हणजे ग्राहकाला फक्त 530 रुपयाला ते सिलेंडर मिळत होतं उज्ज्वला योजनेअंतर्गत. पण आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ते 300 रुपये केंद्र सरकार देणार आणि 530 रुपये राज्य सरकार देणार. तर अशा पद्धतीनं टोटल 830 रुपये म्हणजे जी काय रक्कम त्यावेळेस तो जो काय भाव असेल तर टोटल रक्कम तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आधी तुम्हाला पैसे भरावे लागतील पण पूर्णचे पूर्ण पैसे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-KYC. ई-KYC करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमचा जो गॅसचा डीलर आहे तिथे जाऊन तुम्ही गॅस सिलेंडरची ई-KYC करा. म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी घेऊन जा, बायोमेट्रिक किंवा अंगठा त्या ठिकाणी देऊन ई-KYC करणं यासाठी बंधनकारक आहे. कदाचित असंही त्या ठिकाणी होऊ शकतं की तुम्हाला जो पैसे देऊनही गॅस मिळणं बंद होऊ शकतं. ई-KYC करणं अतिशय गरजेचं त्या ठिकाणी असतं. त्यामुळे ई-KYC लवकर करून घ्या आणि तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तर असं आव्हान देखील सरकारने केलेलं आहे. तर त्यामुळे तात्काळ तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तात्काळ तुमचं जो गॅस डीलर आहे तर त्या ठिकाणी ई-KYC जाऊन करणं त्या ठिकाणी यासाठी आवश्यक असणार आहे. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.